आमच्याकडे सेवानिवृत्त बरेच लोक आहेत. आमचे हे निमसे पाटील केंद्रात येऊन उगाच गप्पा मारत बसतात. त्यांना काम द्या, आम्ही त्यांना काम देतो. तुमच्याकडे प्रकाशित होणाऱ्या स्वामींच्या कोऱ्या डायऱ्या आहेत, वह्या आहेत. त्यांनी दत्त जयंतीपर्यंत सर्वांनी 12 लक्ष जप श्री स्वामी समर्थ लिहून आपणाला गाणगापूरला एक मीटिंग घ्यायची आहे ऑक्टोबर महिन्याच्या 4थ्या शनिवारी. त्या साऱ्या वह्या आपल्याला गाणगापूरला हव्या आहेत. यात स्पर्धा लावा तुमचे, कोण 12 लक्ष जप आधी करत आहे लिहून. म्हणून आज हे ग्रहपाठ श्रावण महिन्याचं औचित्य ठेवून कुठलीही सबब न सांगता आपण हा ग्रहपाठ दत्त जयंतीच्या पूर्वाश्रमी या पूर्वसंध्येवर हे 4 ग्रहपाठ आपणाला दिलेले आहेत. बाकीच्या गोष्टी आपण जेव्हा करायच्या तेव्हा करू, तो भाग वेगळा आहे. परंतु ह्या 4 ग्रहपाठ आपणाला दिलेले आहेत, जे ज्यांना लिहिता वाचता येतं त्यांना श्री स्वामी समर्थ जप नक्कीच लिहिता येईल, सबब न सांगता. म्हणून त्यांना वह्या द्या आणि त्या वहीवर 12 लक्ष जप किती वह्या लागतील त्याचा हिशोब ठेवून त्या वह्या आपणाला गाणगापूरला विशिष्ट कामासाठी, कारण दक्षिण भारतामध्ये केलेला जप स्वामींच्या मूर्तीखाली ठेवतात. पिठापूरलाही तसंच आहे, कुरवपूरला आहे, वाडीला आहे, गाणगापूरला आहे. ती पद्धत आहे दक्षिण भारतातली कुठल्याही धार्मिक तीर्थक्षेत्राची. म्हणून सेवेकरी आज कोटीच्या पटीत आहे महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये. या सर्व कोट्यावधी सेवेकऱ्यांनी जर ठरवलं आपण 12 कोटी जप करायचा, किती अब्ज जप होईल ते मला सांगता येणार नाही. परंतु एक आहे, एवढा 12 कोटी जर जप तुम्ही मनापासून लिहिला, तुम्ही सर्व समस्या मुक्त जीवन जगू शकाल, चिंतामुक्त जीवन जगू शकाल. सुखाचा कुठेही दुष्काळ राहणार नाही, सुखाचा दुष्काळ राहणार नाही. आणि तुमच्या मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आता यात काही सबब सांगायचं काही प्रयोजन नाही. फावल्या वेळात तो जप लिहायचा आहे, तुमचं काम धंदा आटोपल्यावर लिहायचं आहे, फावल्या वेळात 24 तासापैकी कुठल्याही वेळेत. म्हणजे आता सबबीला संधी नाही. येणेप्रमाणे जर आपण, आमच्या रिकामे काही माणसं पाठमोर बसताना खूप गप्पा मारत बसतात केंद्रात, त्यांच्याकडे ही कामगिरी द्या. म्हणून आपणाला निवेदन आहे की आपला वेळ चांगल्या कामासाठी खर्ची घाला, गप्पा मारण्यात घालवू नका. हे कळकळीचं निवेदन आहे. म्हणून आपण या अत्यंत मौलिक आणि महत्त्वाच्या सेवामध्ये आपण सर्वांना यथाशक्ती चांगल्या गोड भाषेत सांगा, म्हणजे त्याचं ते अनुकरण आचरण नक्की करतील यात दुमत नाही.